So let us see one more example of the same type where the mean is given, standard deviation is given, value of r is given, and you have to estimate y when x is equal to 10 and when x when y is equal to 16. I think we have seen one example of the same type. Let us see one more. Now given you can write x bar is 25. बघा mean x म्हणजे x bar, mean y म्हणजेच y bar 20, sigma x 4, sigma y 3 आणि r 0.5. 5 गोष्टी दिलेल्या आहेत. खरं म्हणजे एक प्रॉब्लेम आपण सोडवला आहे. by(x) आता एस्टिमेट y म्हणजे y ऑन x चं इक्वेशन काढायला लागेल, त्याच्यात एक 10 ठेवायचं आहे. एस्टिमेट x when y is equal to 16 म्हणजे x ऑन y चं इक्वेशन काढायचं, त्याच्यात y ची व्हॅल्यू 16 ठेवायची. सो by(x) is equal to r into sigma y upon sigma x, that is 0.5 into sigma y upon sigma x. So 1.5 upon 4. सध्या असंच ठेवलं तरी चालेल. bxy 0.5 into 4 upon 3, so it is 2 upon 3. So equation of y on x, y minus y bar is equal to byx into x minus x bar. So it is y minus y bar is 20, byx is 1.5 upon 4, x minus x bar is 25. आता खरं म्हणजे तुमचं उत्तर काढून झालंय. तुम्हाला हे इक्वेशन काढायचं नव्हतं, तुम्हाला y ची किंमत काढायची. x ची किंमत 10 आहे, ती 10 इथे ठेवली आपण. सो व्हेन x is equal to 10, y is equal to 1.5 upon 4 into 10 minus 25 असं म्हणता येईल. ऍक्च्युअली इट इज 1.5 into 15 मायनस येते अपॉन 4. आता 4 तुम्ही जर इकडे आणला, इकडे प्लस 20 करायला लागेल. सो y is equal to 1.5 into 1.5 15 म्हणजे 2.25 सॉरी 22.5 अपॉन 4 प्लस 20, हे आता मायनस येईल. 4 पंचा 20, 4 सक 24 म्हणजे समथिंग 5.6 मायनस आणि प्लस 20 म्हणजे हे 19.4 वर आहे. सो उत्तर येईल. आता तुम्हाला दुसरा जो काढायचा आहे वेन एक्स वेन वाय इक्वल टू 16, हे तुमच्यासाठी सोडतोय मी. एक्स ऑन वायचं इक्वेशन लिहायचं, एक्स मायनस एक्स बार इज इक्वल टू बी एक्स वाय इंटू वाय मायनस वाय बार. एक्स बार वाय बारच्या किमती ठेवायच्या. वाय एक्स सॉरी एक्स वाय 2/3 आहे तो ठेवायचा आणि वाय ची किंमत 16 ठेवायची आणि एक्स ची किंमत काढायची. ठीक आहे. आता हा एक टिपिकल प्रॉब्लेम आहे किंवा टाईप ऑफ प्रॉब्लेम आहे. ह्या टाईपचे प्रॉब्लेम तुम्ही तयार करा. तुमच्या कागदामध्ये मी आणखीन 2 किमान प्रॉब्लेम दिलेले आहेत, त्याच्यात ते सोडवायचा प्रयत्न करा. बघा पुढचा आता एक खरं म्हणजे एकच टाईप ह्याच्यात प्रॉब्लेमचा उरलेला आहे. जेव्हा 2 इक्वेशन आपल्याला दिलेले असतात आणि मीन काढायचा आहे आणि आर काढायचं आहे. आता प्रश्न जेव्हा 2 इक्वेशन दिलेले असतात त्याच्यावरनं मीन काढणे म्हणजे जस्ट यू हॅव टू सॉल्व दोज 2 इक्वेशन्स अँड फाइंड व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय, म्हणजे ज्याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन असं म्हणतो. आता हे समजा इक्वेशन आपण लिहिले 9x minus 4y. आता हे 4y इकडे घेतले इज इक्वल टू -15, हे इक्वेशन झालं. आणि 25x minus 6y इकडे घेतलं इज इक्वल टू 7, हे दुसरं इक्वेशन झालं. आता ही 2 इक्वेशन सोडवून आपल्याला x आणि y च्या किमती काढायची असतील तर फक्त हे नीट बघा. 9x minus 4y इज इक्वल टू -15 and 25 minus 6y is equal to 7. आता हे दोन्ही कोएफिशियंट्स आपण सारखे केले, हे स्वतः सारखे करू शकतो आपण, असं काय नाही, पण हे थोडे सारखे करायला जास्त सोपे आहे. 12 आपण जर केलं म्हणजे ह्याला 3 ने मल्टिप्लाय केलं, ह्याला 2 ने मल्टिप्लाय केलं. सो इट इज व्हेन यू मल्टिप्लाय दिस बाय 3, सो गिव्स यू 27x minus 12y is equal to -45. आणि ह्याला आपण 2 ने मल्टिप्लाय करतो. सो 50x minus 12y is equal to 14. आता हे दोन्ही -12 आहे त्यामुळे मायनस करावं लागेल आपल्याला. सो दिस बिकम्स मायनस, दिस बिकम्स प्लस, दिस बिकम्स मायनस. सो
27x minus 50x gives you minus 23x, हे कॅन्सल होतील, इज इक्वल टू minus 59. सो x इज 59 अपॉन 23. आता ही व्हॅल्यू अशी काय फार चांगली म्हणजे अशी चांगली आली नाही की जी आपण ह्याच्यामध्ये ठेवून दुसरी व्हॅल्यू काढू शकतो. हे काढता येणारच नाही असं नव्हे, पण जेव्हा अशी ऑड व्हॅल्यू येते तेव्हा आपण पुन्हा एकदा मगाच्याच पद्धतीने एक्स एलिमिनेट करण्याचा प्रयत्न करायचा. आता आपण काय करूया, ह्याला 25 ने गुणूया आणि ह्याला 9 ने गुणूया, म्हणजे 25 9 200, 25 एक्स 25 चौक 100 वाय 25 गुणिले 15. आता 15 गुणिले 25 केलं की 25 दाय 250 आणि 25 पाचा 25 असेल, म्हणजे 375 येईल मायनस, आणि ह्याला आपण 9 ने गुणल्यावर येईल 225x वजा 954y इज इक्वल टू 63. आता जेव्हा आपण हे सुद्धा दोन्ही सेम आहे, मायनस करतो, हे मायनस होईल, हे प्लस होईल, हे कॅन्सल होतील, 100y आणि हे 54, म्हणजे इथे राहिले 46y मायनस इज इक्वल टू मायनस 312. सो y इज इक्वल टू 312 अपॉन 46, म्हणजे 156 अपॉन 23. म्हणजे हा झाला तुमचा हेन्स x बार इज इक्वल टू 59 अपॉन 23, y बार इज इक्वल टू 156 अपॉन 23. अशा आपल्याला म्हणजे थोडक्यात काय की दिलेल्या दोन्ही लाईन सोडवायच्या, आणि आता समजा जर ही तुम्हाला किंमत इंटिजर मध्ये मिळाली असेल तर ती किंमत आपल्याला ह्या कुठल्या तरी इक्वेशन मध्ये ठेवून वायची किंमत काढता आली असते, पण आता हे जरा किचकट झालं, त्यामुळे ही किंमत अशी न आल्यामुळे मी असं सोडवलं. तुम्ही जरी ही किंमत इथे घालून एखादा विद्यार्थी सोडवू शकला तरी काय हरकत नाही. आता मीन म्हणजे एक्स बार आणि वाय बार आपण मिळवले, आता आपल्याला व्हॅल्यू आर ची काढायची. आता बेसिक असं लक्षात घ्या, नॉर्मली जेव्हा इक्वेशन दिलेली असतात तेव्हा त्याच्या इक्वेशन कळतं की हे वाय ऑन एक्स इक्वेशन आहे, बिकॉज वाय इज ऑन दिस फ्रॅक्शन. सो इक्वेशन ऑफ वाय ऑन एक्स 4y is equal to 9x plus 15, hence y is equal to 9 upon 4x plus 15 upon 4, hence vyx is equal to 9 upon 4. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा y on x इक्वेशन असतं तेव्हा x y is equal to mx plus c, 10वीतला आठवतंय का बघा, असं लिहितो तेव्हा हा त्याचा स्लोप असतो, म्हणजे हा त्याचा झाला तुमचा byx. आणि हे जे इक्वेशन आहे 25x is equal to 6y plus 7, equation of x on y. So x is equal to 6 upon 25y plus 7 upon 25, hence bxy is equal to 6 upon 25. आता फक्त आपलं बरोबर आहे की नाही हे ओळखायचं कसं, तर bxy into byx गुणाकार करायचा, 6/25 गुणिले 9/4. आता जर आपण भाग घालवला इथे 2 इथे 3, 27 अपॉन 50 म्हणजे लेस दॅन 1 आहे, म्हणजे लेस दॅन जर bxy इंटू byx चा गुणाकार लेस दॅन 1 आला म्हणजे आपलं बरोबर आहे. म्हणजे जरी अगदी हे असं दिलेलं असलं तरी सुद्धा कन्फर्म करायचं की आपण बरोबर आहोत. आणि म्हणून r इज इक्वल टू प्लस मायनस, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, हा बघा लिहिला फॉर्म्युला, तो bxy इंटू byx. सो इट इज, आता हे दोन्ही पॉझिटिव्ह आले आहेत म्हणजे तुमच्या लक्षात येईल की रूट ऑफ 27 अपॉन 50 पॉझिटिव्ह लिहायची पद्धत नाही, त्यामुळे आपण डायरेक्ट असं उत्तर लिहिलं तरी चालेल. सो दिस इज अ टिपिकल टाइप ऑफ प्रॉब्लेम. समटाइम्स यू हॅव टू आयडेंटिफाय द इक्वेशन्स, कारण हे आयडेंटिफाय केल्याशिवाय byx आणि bxy मिळत नाही. इथे टिपिकली असे दिलेले आहेत म्हणून आपल्याला आयडेंटिफाय करायला त्रास झाला नाही. काय वेळा तो एक पुस्तकात उदाहरण सोडवलेलं आहे, ते तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागतं. आयडेंटिफाय कशावरनं करायचं, ॲस्युम करायचं पहिलं कुठलं तरी इक्वेशन, त्याच्यावरनं bxy किंवा byx काढायचा, दुसरं bxy किंवा byx उरलेला काढायचा, गुणाकार करून लेस दॅन 1 आला की आपण बरोबर असं समजायचं. ओके, बघा पुढचा प्रॉब्लेम. द टू रिग्रेशन लाईन्स आर x minus 4y is equal to 5 and
16x मायनस एक्स इक्वल टू 64. आता पुन्हा एकदा त्या दोन्ही लाईनकडे बघायचं. काही वेळा आपल्याला त्याच्यात एखादी हिंट मिळते, हे नॉर्मल आहे. पण इथे बघा हा वाय आधी आहे, म्हणजे हे इक्वेशन वायनं एक्स असण्याची शक्यता आहे आणि एक्स आधी आहे, म्हणजे हे एक्स ऑन वायचं असण्याची शक्यता आहे. म्हणजे कन्सिडर करायचं लेट x minus 4y is equal to 5 be equation of x on y. Hence x is equal to 4y plus 5. Hence byx, sorry आता हे x on y चं आहे ना, so bxy is equal to 4. मग आता हे ऑटोमॅटिकली इक्वेशन 4y minus x is equal to 64 is equation of y on x. Hence y is equal to minus 1 upon 16 x म्हणजे हे इकडे घेतल्यानंतर प्लस 64 अपॉन 16. हेन्स बी वाय एक्स इज मायनस 1 अपॉन 16. चुकलं काय प्लस एक्स तिकडे गेल्यावर प्लसच येईल आणि मग हेन्स बी एक्स वाय इंटू बी वाय एक्स इज 4 इंटू 1 अपॉन 16 दॅट इज 1 अपॉन 4 लेस दॅन 1. म्हणजे आपण हे जे पहिले घेतले हे इक्वेशन एक्स ऑन वाय आणि हे इक्वेशन ऑटोमॅटिक वाय ऑन एक्स असतं, त्याच्यावर हे काढलेलं आपलं बरोबर आहे. आणि म्हणून लिहायचं हे आर इज इक्वल टू प्लस मायनस रूट बी एक्स वाय इंटू बी वाय एक्स. आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, समजा आपण चुकून ह्याला वाय ऑन एक्स इक्वेशन घेतलं असतं आणि मग हे एक्स ऑन वायचं झालं असतं तर ही व्हॅल्यू 4 आली असती. हे बरोबर रिव्हर्स होतात, हे 16 येतं आणि हे 4 येतं. मग सॉरी 1/4 म्हणजे 1/4 म्हणजे 16 4 येतं, 1 पेक्षा लहान येतं. मग मात्र आपल्याला बदलून घ्यावं लागतं. त्यामुळे आपण जरासं जरी निरीक्षण करून सुरुवातीलाच घेताना बरोबर घेतलं तर फार मोठा प्रॉब्लेम परत करायची वेळ येत नाही. सो इट इज 1/4 रूट 1/4 दॅट इज 1/2. आता हे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, बी एक्स वाय आणि बी वाय एक्स, त्यामुळे हे पण पॉझिटिव्हच येणार, त्यामुळे प्लस 1/2 येणार. आणि पुढचा प्रश्न आहे एक्स अँड वाय म्हणजे मीन्स ऑफ एक्स अँड वाय, म्हणजे मगाच्या सारखं सोडवायचं आहे सेम. आपण पुढचा प्रश्न आधी सोडवला कोरिलेशन कोएफिशिएंट. आता x मायनस 4y इज इक्वल टू 5 आणि हे इक्वेशन बघा मायनस एक्स प्लस 16y इज इक्वल टू 64. आपली सोयच झाली, एक इथे प्लस एक्स आणि मायनस एक्स आहे, म्हणजे नुसती ॲडिशन केली की हे येईल 12y इज इक्वल टू 64 प्लस 5 69. सो y इज इक्वल टू 69 अपॉन 12. आता जर ही आपण किंमत इथे ठेवून सोडवायला गेलो तर कदाचित थोडंसं अधिक किचकट होईल. त्यापेक्षा याला जर फक्त 4 ने मल्टिप्लाय केलं आपण आणि ऍड केलं तर y ऑटोमॅटिक एलिमिनेट होऊन आपल्याला x ची किंमत मिळेल. सो व्हेन यू मल्टिप्लाय दिस बाय 4 यू इज 4x minus 16y is equal to 20 multiplied by 4 and write as it is plus 16y is equal to 64. पुन्हा इथे ऍड करा, this will get cancelled. So it is 3x is equal to 84. So x is equal to 84 by 3. आता हा जो y आलाय उत्तर लिहायचं x bar is equal to 84 by 3, y bar is equal to 69 by 12. आता 69 by 12 चं थोडंसं तुम्ही पुढे सोडवू शकता, 3 ने भाग जातो याला, तो घालवा नंतर घालू नका. बघा 23/4 असं काहीतरी, पण ह्यालाही तुम्ही थोडंसं भाग घालू शकता. 8 4 12 म्हणजे 28 मध्ये तुम्ही हा एक्स बार आणि वाय बार काढू शकता. हे टिपिकल प्रॉब्लेम आहे. अजून एक प्रॉब्लेम घेतो ह्याच टाईपचा. बघा त्याच टाईपचा आणखीन एक प्रॉब्लेम घेतलाय. 2 इक्वेशन्स आर गिवन, यू हॅव टू फाइंड कोरिलेशन कोएफिशिएंट म्हणजे आर आणि सिग्मा एक्स अपॉन सिग्मा. हा एक ॲडिशनल क्वेश्चन आहे. आता इथे एक्स बार आणि वाय बार काढायचे नाहीत, विचारले तरच काढायचे, अदरवाईज काढायची गरज नाही. कोरिलेशन कोएफिशिएंट काढण्यासाठी आपल्याला बी एक्स वाय पाहिजे आणि बी वाय एक्स पाहिजे. त्याच्यासाठी इक्वेशन ऑफ वाय ऑन एक्स कुठलं आणि इक्वेशन ऑफ एक्स ऑन वाय कुठलं माहिती पाहिजे. आता ही जर तुम्ही इक्वेशन बघितली तर ह्याच्यात तुम्हाला काहीही हिंट नाही बघा. म्हणजे इथे एक्स पहिल्यांदा आहे, वाय नंतर आहे, इथे एक्स पहिल्यांदा वाय नंतर आहे. त्यामुळे आता कुठली आयडिया आपल्याला नाही. असं जेव्हा असेल ते आपल्याला जे मनाला येईल ते घ्यायचं. समजा सपोज वी टेक लेट 2x plus 3y is equal to 5b इक्वेशन ऑफ एक्स ऑन वाय. आता एखादा एक्स ऑन वाय घेईल
एखादा y ऑन x घेईल तसंही घ्या. आता हे x ऑन y चं घेतलं म्हणजे 2x इकडे ठेवतो -3y + 5. सो x इज इक्वल टू -3/2y + 5/2. आता हा जो तुमचा आलाय हा इक्वेशन ऑफ x ऑन y असल्यामुळे bxy आला असं आपण समजूया. Hence 5x + 7y is equal to 10 is equation of y on x. त्यामुळे y इकडे ठेवतो 7y is equal to -5x + 12. So y is equal to -5/7x + 12/7. Hence byx is -5/7. आता हे assumption आहे, बरोबर चूक ठरवण्यासाठी पुढे लिहायचं. Hence bxy into byx that is equal to -3/2 into -5/7 that is equal to मायनस प्लसच होईल. 5×3 = 15 आता तुमच्या इथे लक्षात आलं असेल की 15/14 इट इज ग्रेटर दॅन 1. याचा अर्थ आपण जर असम्पशन घेतलंय की हे इक्वेशन x ऑन y चे ते चूक आहे. म्हणजे हे कोणाचं इक्वेशन असणार y ऑन x असणार आणि हे असणार x ऑन y चं. त्यामुळे आपण केलेली हे सगळं आपल्याला पुन्हा करावं लागणार. म्हणजे ऑटोमॅटिक काय झालं, हेच 2x + 3y is equal to 5 is equation of y on x. आता त्यामुळे इकडे y म्हणजे 3y is equal to -2x + 5. So y is equal to -2/3x + 5/3 and hence byx is equal to -2/3. बघा काय झालं, ते साइन तेच राहिलं, फक्त हे बदललं. डायरेक्ट लिहू शकतो हेन्स bxy. आता व्हॅल्यू हीच राहणार आहे, -7/5 होते फक्त. त्यामुळे चुकलं तरी फार गडबडण्याचं कारण नाही, डायरेक्ट तुम्ही घेऊ शकता. ही रिव्हर्स करायची, साइन तेच ठेवायचं मात्र. त्यामुळे bxy byx तुम्हाला मिळाले. म्हणजे कोरिलेशन कोएफिशिएंट काढण्यासाठी आपल्याला आता हेन्स r is equal to ± √bxy into byx ± √(-2/3) into -7/5. आता रूट मध्ये 14/15 येईल. आता हे दोन्ही मायनस असल्यामुळे आपण घेणार व्हॅल्यू r ची मायनस. आपल्याला हे काय कॅल्क्युलेट करण्याची आवश्यकता नाही. आता त्याचा पुढचा प्रश्न आहे σx/σy. आता σx/σy आपल्याला असं कशात मिळतो, तर bxy is equal to r into σx/σy असं आपल्याकडे फॉर्म्युला आहे. आपल्याला ह्याची किंमत पाहिजे, म्हणजे फक्त r ने bxy ला डिवाइड करायचं म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळेल. हे bxy/r दॅट इज व्हॅल्यू ऑफ σx/σy. आता bxy म्हणजे इकडचं बघायचं ना, -7/5 डिवायडेड बाय r म्हणजे -√15/√14. दिस इज व्हॅल्यू ऑफ σx/σy. आता हे फक्त मायनस प्लस करून लिहा म्हणजे व्हॅल्यू काय येईल, इट इज 7√15/5√14. So in this way you can solve these questions. Thank you.